नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे सॅटरडे आणि मुलांची एक्झाम आहे मंडेपासून, त्याच्यामुळे त्यांचा आता अभ्यास घेण्यातच वेळ जाणार आहे. तर सकाळच्या नाश्त्यासाठी होता उपमा, जो मी नाही केला, शुभ्राने पाठवलेला आहे. तर मस्त असा चहा तर आता पियायचा नाही आहे, त्याच्यामुळे मी नाश्त्यासाठी आता उपमा तर करते. आणि सकाळीच अर्णवची स्टडी चालू केलेली आहे, कारण अर्णवनंतर मला घ्यायचं आहे अन्वीची स्टडी. तर अर्णवचे 2 पेपर आहेत, मॅथ्स आणि इंग्लिश. मॅथ्सचं मला प्रॉब्लेम नाही वाटत त्याच्या बाबतीत, पण इंग्लिशचं थोडा प्रॉब्लेम वाटतोच. म्हणून जेवढं होईल तेवढं मी घ्यायचा प्रयत्न करते, बाकी मग ट्युशनमध्ये जे घेणार ते. तर हे ना गावावरून आईने स्वीट पाठवलेलं आहे आणि मुद्दाम ना अर्णव माझ्यासमोर दाखवत होता सारखा खोलून, मम्मी बघ मिठाई पाठवलेली आहे. तर मी जेवढं होईल ना तेवढं अवॉइड करते गोड खायचं, कारण आता 2-3 दिवसामध्ये परत टेस्ट करायची आहे मला, त्यासाठी. तर मी ना हे जरा लांबच ढकललं माझ्यापासून, कारण मला ना खूप गोड खायचं वेड आहे. तर मग साधारण ना खूप लेटच माझा नाश्ता झालेला, त्याच्यामुळे जेवायचं टाळलेलं आहे. वाजलेलं आहे दुपारचे 2:30. तरीही अभ्यास आमचा चालूच आहे इथे. आणि अन्वयाला हे ना टाईमपास म्हणून हे पझल देत होती सोडवायला, सोडवायची ती आणि मी परत मोडून ठेवायची, म्हणजे जेणेकरून तिचं मन नाही ह्याच्यात लागायला, कारण दादाला डिस्टर्ब नको करण्यासाठी, कारण थोड्या वेळाने मला तिचा अभ्यास घ्यायचा आहे. तर काल मी केलेली भोपळ्याची भाजी, तर भोपळा आणलेला, भोपळ्यानं छान असं कट करून घेतलं. कढईमध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे. आणि ना मिरचीमध्ये आपल्याला भोपळा ना मसाल्यात नाहीच करत, मिरचीत करतात, त्याच्यामुळे मी इथे मिरची घेतलेली आणि ती आता फ्राय करून घेते. छान खरपूस असं आता भाजून घ्यायचं आहे आपल्याला. थोडीशी हळद टाकून घ्यायचं, कारण भोपळा ऑलरेडी येल्लो कलरचा असतो, त्यामुळे ते असे छोटे छोटे पीस केलेले आहेत, हे बघा. तर ते टाकून घेतले आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. तर भोपळा ऑलरेडी गोड आहे, तर भाजी पण गोडच होणार, त्याच्यामुळे मी मीठ आणि तिखटाचं प्रमाण असं व्यवस्थित करून घेतलेलं आहे. आणि जास्त वेळ झाकायचं नाही आहे, नाहीतर त्याचा परत खिमा होणार, त्याच्यामुळे अगदी 2-3 मिनटासाठी अगदी वाफ काढून घ्यायची आणि बस करायचं. आणि वरतून खोबऱ्याचं कीस, आम्हाला खोबऱ्याचं कीस आवडतं. नाही, खोबऱ्याचं कीसही छान लागतं, तर काही शेंगण्याचं कूट वगैरे टाकू नका. आणि हां, भोपळ्याची भाजीमध्ये ना कोथिंबीर खूप छान लागते, आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तर इथे आता अन्वीची अभ्यासाची वेळ झालेली आहे. ABCD म्हणजे कॅपिटल आणि स्मॉल. तर शिक्षण खरंच बाईचं कधीच थांबत नाही. तिचं शिक्षण झालं असेल तरी पण मुलांच्यासाठी पहिल्या मुलाचं नाही झालं तर लगेच दुसऱ्या मुलाचं चालूच. तर ठीक आहे, हात धरून शिकवण्याची गरज होती म्हणून मी हात धरून शिकवलं. तर तिला शिकवता ह्याला म्हटलं तू आता पझल सोडवून दे, तर ह्यानी पटकन सोडवलेलं आहे. तर हां, ही व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हां, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला येतील. तर मी तुम्हाला लास्ट टाईम बोललेली बाहेर जायचं प्लॅनिंग आहे, तर बघू आता. एक्झाम 3 दिवस आहे, त्याच्यामध्ये अभ्यासातच वेळ जाईल, नंतर तुम्हाला दाखवेल. तर हा डोरेमॉन कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय, टेक केअर.